नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पात्र लाडक्या बहिणींना शुक्रवार, शनिवार आणि या 2 दिवसांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित झालेला आहे आणि याचबरोबर तुमचा हप्ता जर आला असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अजून देखील काही लाडक्या बहिणी आहेत पात्र असून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता त्यांना मिळालेला नाही। तर साधारणतः 2 ते 3 दिवस डीबीटी चालू राहणार आहे। उद्या सोमवार आहे, सोमवारी देखील डीबीटी चालू राहणार आहे। त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना जो सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आहे तो देखील मिळणार आहे। आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आपण सांगितलीच होती, सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यांना जून, जुलै, ऑगस्ट तर या महिन्याचे हप्ते ज्यांना मिळाले नव्हते परंतु अर्ज पात्र झालेला आहे अशा लाडक्या बहिणींना देखील हप्ते वितरण होत आहे। परंतु सध्या जून, जुलै, ऑगस्ट तर या महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात त्यांना सध्या कोणतीच अपडेट आलेली नाही। ज्यावेळी घोषणा होईल म्हणजे स्वतंत्र अशी घोषणा होणार आहे किंवा आर्थिक तरतूद वेगळी करावी लागणार आहे, मंत्री आदिताई तटकरे या संदर्भात घोषणा करतील आणि त्यानंतर हप्ते वितरण त्यांना देखील मागील हप्ते सरसकट दिले जाणार आहेत। आणि याच्यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर या 2 महिन्याचे हप्ते तर सगळ्या लाडक्या बहिणींना मिळणारच आहेत, पण नोव्हेंबर महिन्यापासून पुढील हप्ते जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला ई-केवायसी बंधनकारक आहे। आज संपूर्ण दिवसभरामध्ये मागील अगदी ई-केवायसी सुरू झाल्यापासून अगदी संपूर्ण दिवसभरामध्ये देखील ई-केवायसी वरती ट्रॅफिक जामचा प्रॉब्लेम येत आहे। रात्री उशिरापर्यंत आणि सकाळी पहाटे या 2 वेळांमध्येच ई-केवायसी होत आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, ई-केवायसी करणं कंपल्सरी आहे। जरी तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुम्हाला ज्यावेळी ई-केवायसीची मुदत संपेल त्यानंतर तुमचा लाभ बंद होईल, पुन्हा तुमच्यावर तुमची चौकशी देखील लागू शकते आणि तुम्ही जर ई-केवायसी केली नाही तुम्ही अपात्र ठराल आणि तुमच्याकडून वसुली देखील केली जाऊ शकते, तर ही शक्यता देखील आहे। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत ई-केवायसीसाठी मुदत देण्यात आलेली आहे। आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींना पुन्हा 20 ते 25 दिवस मुदतवाढ दिली जाणार आहे, अशी अधिकृत माहिती मंत्री आदिताई तटकरे यांनी दिलेली आहे। त्यामुळे साधारणतः 30 नोव्हेंबर ही ई-केवायसीची शेवटची तारीख असण्याची शक्यता आहे। त्यामुळे लवकरात लवकर लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करायची आहे। सध्या पोर्टलवरती प्रॉब्लेम आहे, पण काही दिवस गेल्यानंतर ही वेबसाईट देखील सुरू होईल। साधारणतः 1 कोटीच्या आसपास लाडक्या बहिणींची ई-केवायसी झालेली आहे। 30 लाखांच्या आसपास पार्शियली व्हेरीफाय म्हणजेच पहिला OTP जो लाडक्या बहिणींचा येतो तो झालेला आहे, पती किंवा वडील यांचा OTP बाकी आहे। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा। सप्टेंबर महिन्याचा जर हप्ता आला नसेल तर प्रतीक्षा करा, लवकरच तुमचा हप्ता तुमच्या आधाचं लग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा। तुमची जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।